ब्रेक नंतर तुमचं स्वागत। पोस्टकार्डचे दिवस तर कधीच जुने झालेत आणि आता युग आलंय ते इंटरनेट आणि मोबाईलचं। पण या जमान्यातही गजेंद्र अहिरे घेऊन आलाय एक चित्रपट पोस्टकार्ड। या चित्रपटात नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊयात त्यांच्याच टीमकडून। पोस्टकार्ड ही एक गमतशीर रूपक कथा आहे। पोस्टकार्ड ही एक गमतशीर रूपक कथा आहे आणि एक पोस्टमन पत्र टाकत टाकत जातो, त्याचा काही संबंध नसतो त्या पत्रातून निर्माण होणाऱ्या भावनांची आणि तिथे होणाऱ्या सुखदुःखांची, पण तो इन्व्हॉल्व होतो आणि काही पात्र जागी होतात, काही लोक आणि त्यांच्याविषयी घडणाऱ्या घटना, यातून काही सुंदर गोष्टी तयार होतात। या सिनेमामध्ये पोस्टमन आणि त्याची बायको ही फार महत्वाची कॅरेक्टर्स मला वाटली। पोस्टमन सोमनाथ फुले म्हणून गिरीश कुलकर्णींनी केलंय आणि त्याच्या बायकोचं काम केलंय जया, म्हणजे सई। अप्रतिम असं एक जोडी त्यात जमली आणि एक फार सुंदर काम, फार सुंदर भूमिका आपल्याला या दोघांकडनं बघायला मिळणार आहेत। तर मला काय वाटतंय की मला असं वाटतं की त्या पोस्टमन विषयी आणि त्या पोस्टमनच्या बायको विषयी तुम्ही बोलायला हवं। नीली शाई कागद खाके थोड़े लिहिले थोड़े बाकी, नीली शाई कागद खाकी थोड़े लिहिले थोड़े बाकी, शब्द शेल के म्हणून बोल के, कधी हे निबडक कधी घोळ के। जरूर बोलायला हवं। मी माझ्या बायको बद्दल किती वेळ बोलायला तयार आहे। एक तर ती सुंदर होती, त्याच्यानंतर ती गुणी होती, ती लेखिका होती, ती समजून फक्त एकच गोष्ट तिच्याबद्दल मला थोडी खटकायची की ती माझ्या कामात दखलंदाजी करायची, ती पत्रच वाचायची लोकांची। पण मला खरोखरी असं वाटतं की बहुतांश वेळा चित्रपट लिखाणामध्ये व्यक्तिरेखा लिहिताना त्या व्यक्तिरेखांना साहित्यिक डूब असावी असं मला असं वाटतं की माझा तरी नेहमीच एक काय म्हणता येईल त्याला, आनंदाचा ठेवा माझ्यासाठी तो तयार होईल असं मला वाटत राहतं आणि मी लिहितोय ते तसं होईल अशी एक माझी कल्पना राहते। किती वेळा जमतं माहित नाही, तू मात्र ते साध्य केलं आणि ती पुणे 52 नंतर मी पुन्हा तिच्याबरोबर काम केलं। तिच्या सहवासात आल्यानंतर तुम्हाला खरोखरीच एका वेगळ्या ऊर्जेचा अनुभव मिळतो आणि तुम्हाला खरोखरी असं वाटतं की अरे अजून करूया, अजून काहीतरी काम करूया। तर अशी ती फार गुणी अभिनेत्री आणि तिच्यामधली क्षमता मला असं वाटतं की इट्स म्हणजे हिडन आणि अजून खूप टॅप करायची बाकी राहिलेली आहे। पोस्टमनच्या बाबतीमध्ये मला नेहमीच आतापर्यंत जो माणूस येऊन सायकलवर पत्र देतो एवढ्याच पर्यंत त्याच्याबद्दल तो यांत्रिक आहे का सजीव आहे याच्याबद्दलही कधी मी फार विचार केला नव्हता। त्याचा विचार गजेंद्रनी करायला लावला आणि या निमित्ताने मला तो करता आला। एक वेगळा माणूस त्या वर्दीच्या मागे असतो, त्याचे काहीतरी भावभावना असतात, त्याच्या कामामुळे त्याच्या आयुष्यावर परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेता आला, समजूत माझी आयुष्याबद्दलची वाढवता आली। माझं नेहमीच असं एक गणित राहिलेलं आहे की माझं काम मला काहीतरी माझ्या जगण्याला अर्थ देत राहील, तशी संधी मला वारंवार मिळत राहू आणि गजेंद्रनी ती यावेळेस तर नक्की दिली। ऐसी मोरी रंगी है शाम, शाम घर आए। तुझी किंमत लागली आहे, तुझी बोली लागली आहे इथे। गले जया नावाचं खूप साधं सरळ सोपं असं हुशार असं कॅरेक्टर मला या सिनेमाच्या निमित्ताने करायला मिळालं। मी प्रेक्षक, माझे मित्रमैत्रिणी, हे सगळी लोक मला ज्या भूमिकेत इमॅजिन करू शकत नाहीत ती भूमिका गजेंद्र सर मला कायम देतात आणि आम्ही वारंवार हेच सांगतो की त्यांच्याबरोबर काम करताना तुमचे अजून 4 गुण किंवा तुमचे अजून 4 गोष्टी करण्याच्या क्षमता तपासून पाहिल्या जातात
आणि दॅट मेक्स इट मोर एक्साइटिंग. आणि हा चित्रपटही त्याला अपवाद नव्हता. सरांबरोबर माझा हा 5वा चित्रपट आहे आणि प्रत्येक सिनेमात वेगळी वेगळी भूमिका मला त्यांच्या चित्रपटात करायला मिळते आणि मी त्याबद्दल कायमच थँकफुल राहीन त्यांना. गिरीश बरोबर काम करण्याचा अनुभव हवा असा असतो, कारण एक म्हणजे मुलींना म्हणतात की ब्युटी विथ ब्रेन्स हे कॉम्बिनेशन खूप लिथल असतं. तसा इंटेलिजंट मेल ऍक्टर ज्याचं भाषेवरही प्रभुत्व आहे, जो डबिंगही अप्रतिम करतो, जो लिखाणही अप्रतिम करतो, तो इंग्लिशही तेवढंच चांगलं बोलतो, असं सर्व गुण संपन्न हा गिरीश कुलकर्णी नावाचा ऍक्टर आहे. आणि मला माझं प्रचंड या माणसावर, त्याच्या इंटेलिजन्सवर खूप प्रेम आहे. खूप कमी शब्दात योग्य शब्द वापरून खूप मोठा आशय व्यक्त करू शकणारी माणसं खूप कमी असतात आणि गिरीश इज वन ऑफ देम. आणि मला 4 गोष्टी कायम शिकायला मिळतात. मी समृद्ध होते, माझा अनुभव समृद्ध होतो आणि मला वारंवार काम करायला आवडेल. 4 गोष्टी ह्या करू नकोस किंवा नंतर याची काळजी घे, या सूचनाही मिळतात ज्या खूप गरजेच्या असतात. 4 लोक जी आजूबाजूला असतात त्या कायमच सूचना देतात असं नाही, पण काही लोक जी देतात त्यांचं तुमच्यावर खरंच प्रेम असतं आणि जे गिरीशचं माझ्यावर आहे असं मला तरी वाटतं, किंवा मी या संभ्रमात राहायला मला आवडेल. सो मला माझं खूप प्रेम आहे, त्यामुळे मी खूप तिला काम सईला घ्या वगैरे असं म्हणत राहतो, पण ती कधी म्हणत नाही. नाही, हे असं काही नाहीये, पण हे याच्या परे गेलेली ही सगळी माणसं आहेत आणि मी म्हणजे एवढ्या मोठ्या स्टारकास्टचा मी एक भाग आहे, ह्यातच माझी विक्ट्री आहे असं या. पुन्हा एकदा वेळ झाली एका शॉर्ट ब्रेकची. तुम्ही पाहत राहा एंटरटेनमेंट टुनाईट.